ते ग्रामपंचायत दुधेभावी इथं सध्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे। सगळीकडे अर्ज भरण्यासाठी स्पर्धा चालू आहे। त्यासोबतच अर्ज भरत असतानाच अर्ज का भरले जातात, आज स्पर्धी प्रतिस्पर्धी का उभे आहेत, कारण या गावचा विकास होणं हेच उद्दिष्ट असतं आणि याच उद्देशासाठी सर्वजण आज तयारीला लागले। सरपंच जे आता आहेत, जे आता सत्तेवर आहेत, त्यांच्या विरोधक जे उभे आहेत ते देखील आज उभे आहेत। याला देखील कारण आहे आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत दुधेबाई इथल्या ग्रामपंचायतीमध्ये। ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाच्या परिसरात काही नागरिक आहेत, काही विरोधक देखील आहेत। तर आज त्यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, गावचा विकास कितपत झाला आहे। तर आपलं नाव सांगा। माझं नाव आबासाहेब दुधाळ, मी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक। मी या दुधेबाव गावचा ग्रामस्थ आहे। मी गेले 5 वर्षापासून मी सेवानिवृत्त आहे, परंतु मला एकच सांगायचं आहे, या गेले 20, 25, 30 वर्षाच्या काळात एकच हाती सत्ता विरोधकांच्याकडे आहे, परंतु त्यांनी गावाला साजेल असं किंवा गोरगरिबांच्या उपयोगाला पडेल असे कोणतेही त्यांनी कार्य केलेलं नाही। ते कार्य करणं गरजेचं असताना देखील त्यांनी केलेलं नाही। त्यासाठी आम्ही माननीय अजितराव घोरपडे सरकार यांच्या माध्यमातून पॅनेल तयार करून त्यांच्या विरोधात आम्ही तगडं पॅनल उभा केलेलं आहे आणि आमचं पॅनल निवडून आणून ज्या गावच्या समस्या आहेत त्या आम्ही सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत। मला सांगा, गावामध्ये समस्या आहेत असं तुम्ही म्हणालात, जवळजवळ 20-25 वर्ष एखादी सत्ता होती, मात्र गावचा विकास काहीच झाला नाही। तर गावचा विकास व्हावा म्हणजे नेमकं काय व्हावं असं आपल्याला वाटतं? गावचा विकास व्हावा म्हणजे गावाला मुबलक पाणी मिळावं, पुरेपूर लाईट मिळावी, ज्या लोकांना घरकुल नाही त्या लोकांना खरोखर त्यांच्या परिस्थितीनुसार घरकुल मिळायला पाहिजे। ज्या शासनाच्या सुविधा आहेत, ज्या शासनाच्या स्कीमा आहेत, पार्शिलिटी न करता स्वच्छ मनानं सरळ लाईनमध्ये उभा करून सगळ्यांना ते सुविधा मिळायला पाहिजेत असं आमचं स्वच्छ मत आहे, परंतु असं काय झालेलं या गावात दिसत नाही। आबा, आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत। आणखी काही आपल्यासोबत नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत। मला सांगा, आज आपल्या गावामध्ये काही समस्या आहेत आणि सुविधांचा अभाव आहे, पाण्याचा मुबलक पाण्याचा तुटवडा, याबाबत आपलं मत काय? आमचं एकच मत आहे, आज गेली 25 वर्ष झालं एक हाती सत्ता या गावातील काही लोकांच्यावर अन्यायकारक आर्थिकदृष्ट्या चा वापर करून गोरगरिबांच्यावर हा अन्याय लादला गेला आहे। या गावातील खरोखर गरजू अशा लाभार्थींना त्याचा लाभ होत नाही आहे। या गावात पिण्याचं पाणी जलसुराजी झालं, आता जल मिशन चालू आहे, त्याच्या अगोदरच्या 2 पाईपलाईन चालू आहेत, पण पिण्याला पाणी गावाला एक वेळ मिळते एक वेळ न मिळते अशी अवस्था आहे काय। आणि या सत्तेच्या माध्यमातून टेंबू योजना आलेली आहे, टेंबू योजनेचं पाणी इथंपर्यंत गावाला मिळत नाही। एकदा सुटते, ह्या वर्षी सुटलं का 4 वर्षामध्ये सुटत नाही, पुढच्या वर्षी कोण त्याचं बघतच नाही अशी अवस्था। या घोरपडी MI टँक म्हणून आमच्या दुधेबावीच्या जवळ आहे, त्या घोरपडी MI टँकच्या खाली 1-2 किलोमीटर आमची जमीन ओलिताखाली येते आहे, पण त्या तलावातून तलाव फुल्ल भरलेला आहे, 10 वर्ष झालं, पण त्या तलावातलं पाणी शेतकऱ्यांना वापरायला मिळत नाही। त्यावर त्यांची संस्था आहे, त्या संस्थेचा या विभागात कधीसुद्धा फायदा झालेला नाही, शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही, यापासून लोक वंचित आहेत। आता इथंच बघायला गेलं तर आपण जिथं बसलो तेवढाच परिसर चकाचक आहे। जर असंच आपण गावात गेलो तर घाण उकरंडे अमुक तमुक असं घाण साचलेले आहे। गटारीचं आत्ता परवा काम झालं आहे, याच्या ते बी तक्रार करून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून ते आता केलं आहे। आता गावात जर बघितलं तर सगळीकडे गंदा स्वरूप आहे सगळा इथं। ठीक आहे, म्हणजे घाणेरडे कचऱ्यांचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे। मला सांगा, आपल्या इथं आता सध्या केंद्र सरकार सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करते, महिला सबल व्हाव्यात, सक्षम राहाव्यात, त्यांनी इंडिपेंडंट राहावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आपण एक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त आहात, तर आपल्याला काय वाटते की केंद्र सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या आपल्या गावापर्यंत पोहोचलेल्या आहेत का? आज तागायत आज एक ही संस्था किंवा एक ही महिला सबलीकरणाचं काम आमच्या दुधेबावी गावामध्ये नाही।
बरं. परवाच अजितराव घोरपडे सरकार या ठिकाणी आले होते. त्यांनी महिला सबलीकरण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आमच्यासमोर त्यांनी मांडले. त्या उपक्रमाला पाठबळ देणे, ते महिलांना प्रशिक्षण देणे, अशा प्रकारच्या योजना दुधेबावी गावाला माहीत व्हाव्यात यासाठी सरकारने भरपूर माहिती दिली आम्हाला. बरं. आमच्या गावातील एक ही महिला आज ही सक्षम नाही, हे अगदी ठामपणे सांगतो मी. बरं, आता मला सांगा, हे झालं महिला सक्षमीकरण. ज्येष्ठ नागरिक आपल्या गावामध्ये भरपूर आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी काय प्रयत्न केले गेले? काही प्रयत्न केले गेले नाहीत. आज 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शासनाकडून पेन्शन योजना मिळते. आज आमच्या गावात कोणालाही ती पेन्शन योजना मिळत नाही. मिळालं असेल तर तुटपुंजी त्यांच्या जवळच्या समर्थकांना किंवा साध्यांना मिळत असेल. बाकी गावात 60 वर्षावरील 65 वर्षावरील एस टीचे पास हे सुद्धा कोणाला मिळत नाहीत. 75 वर्षे मोफत पास जो आहे तोही मोफत पास कोणाला गावात मिळालेला नाही. मला सांगा, आता सध्या शिक्षणाचा बोजवारा सगळीकडे खेडेगावांमध्ये पाहायला मिळते. खेडेगावातून सगळी शहरीकरणाकडे वाटचाल आहे. तर यामध्ये आपल्या गावामध्ये शैक्षणिक सुविधा कशा आहेत आणि इथं विद्यार्थ्यांना शिक्षण त्या पद्धतीने मिळतं का? विद्यार्थ्यांना या ठिकाणचा शिक्षक जो आहे तो प्राथमिक शिक्षक असेल, माध्यमिक शिक्षक आहेत, पूर्ण ताकदीचे चांगल्या प्रकारचे शिक्षण देणारे शिक्षक आहेत. मी पाहतो आहे, मी सेवानिवृत्त होईपर्यंत अगदी माझ्या गावावर लक्ष होतं पूर्णपणे. पण या गावामध्ये अशी परिस्थिती आहे, विद्यमान जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनी शेजारच्या गावामध्ये, चोरोशी गावामध्ये त्यांनी स्वतःच्या शाळा सुरू केल्या. त्यामुळे गावातील घराघरातील मुलं ती स्वतःची गाडी करून लोकांच्यावर दहशत माजवून ही मुलं या गावातून त्या गावात नेल्या जातात. गावातल्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांनी आत्तापर्यंत चाललेला आहे. गेली 4 वर्षापूर्वी आम्ही प्राथमिक शाळा जी समोर आपल्या आहे त्या शाळेमध्ये आम्ही मोफत वह्या 1ली ते 7वीपर्यंतच्या सर्व विषयांना वह्या आम्ही देत होतो. तर त्याच पद्धतीनं हायस्कूल चांगल्या पद्धतीने चालावं यासाठी हायस्कूललाही आम्ही 9वीचे 10 पुस्तकाचे संच आम्ही वेळोवेळी मदत आम्ही करतो त्यांना. ही शाळा भक्कम व्हाव्यात आणि गावातल्या शाळा टिकाव्यात यासाठी. पण ते शाळा बंद करण्याच्या प्रयत्नात वारंवार असतात. आता मला सांगा, हे जे गावचा विकास म्हणतोय आपण, 25 वर्ष सत्ता, एक हाती सत्ता ज्यांनी आतापर्यंत भोगली त्यांच्याकडून सुविधांचा पूर्ण बोजवारा झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मग आता मला सांगा, ह्या निवडणुकांनंतर कोणकोणत्या सुविधा तुम्ही कराल असं तुम्हाला वाटतं? या निवडणुकीनंतर आमचं पॅनेल विजय होईल न होईल तो भाग वेगळा आहे, होणारच. परंतु आम्ही 100% विजयाच्या मार्गावर आहोत. बरं. आमचा विजय झाल्यानंतर आमची सगळ्यात स्वच्छ भावना अशी आहे, ज्या महिला आमच्या गावात ज्यांचा लग्न महिला म्हणून होतं आहे त्या मुलीला ग्रामपंचायततर्फे आम्ही 5,000 रुपये आहेर म्हणून मानधन देणार. तसंच जे मयत झालेले लोक गावात आहेत त्यांचे अंत्यसंस्कार ग्रामपंचायतीने फुकट करावं आणि ग्रामपंचायतीने तो खर्च करावा. तसंच गावात आम्ही ग्रामपंचायतीमार्फत एक चक्की बसवणार आणि प्रत्येक कुटुंबाला त्या चक्कीमार्फत 30 किलो दळप फ्री दिली जाणार, ही योजना आम्ही राबवणार. तसंच ह्या गावात गेल्या 1.5 वर्षात डेंग्यूची साथ 300 ते 400 पेशंट या गावात मिळाले होते. त्यावेळेला मी स्वतः टोपे साहेबांच्या करून ते पाठपुरावा करून डॉक्टरांची फौज या गावात आणली. ते सगळ्यांचे म्हणजे चेकिंग केलं घरोघरी जाऊन. त्यावेळेला 300च्या वर आकडा निघाला. त्या लोकांच्याकडे पैसे नाही, एका घरात 4-4 पेशंट मिळाली. त्यावेळेला बंदिस्त गटारी व्हाव्यात म्हणून मी ज्यावेळेला तक्रार केली त्यावेळेला आमच्या या गटानं तक्रार केल्यानंतर ही बंदिस्त गटार आता झाली. पण बंदिस्त गटारसुद्धा घेणारे तेच आहेत. बंदिस्त गटारीचं काम बी निकृष्ट झालं, त्याबद्दल मी तक्रार केलेली आहे. गावात पाणी नव्हतं, आडव्या उभ्या बोर मारावत म्हणून आम्ही घागरी मोर्चा काढला ग्रामपंचायतीवर. घागरी मोर्चा काढल्यानंतर आता पंचायत समितीनं त्या विहिरींना, संबंधित विहिरींना उभ्या आडव्या बोर मारून गावाला आत्ता पाणी थोडं दिलं आहे. तरीसुद्धा त्यात राजकारण करून गावाला वेळेवर पाणी सोडायचं नाही किंवा गावातल्या लोकांची कुचंबना करायची. ज्यांच्या घरापुढे लाईट आहे ते लाईट लावायचे नाहीत, बल्ब बंद पडायचे, फोडायचे, ते वायरमनला लावू द्यायचे नाहीत. एवढ्यापर्यंत इथं राजकारण चालतं आहे. ते राजकारण आम्हाला एकदा या गावात संपवायचं आहे आणि गोरेगरिबांना स्वच्छ आणि निपक्षपातीपणे आम्हाला न्याय द्यायचा आहे, एवढीच आमच्या पैशाची भावना आहे. एक मिनिट, आता आपण मला सांगा, आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आत्ताच सांगितलं की तर डेंग्यूचे भरपूर पेशंट आढळून आले. मग याच उद्देशानं मला सांगा, त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या इथं आहे का? आणि ते असेल तर तिथं डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल असतात का? आरोग्य केंद्र आहे, पण इथं डॉक्टर अवेलेबल नाहीत. त्यांना वेळोवेळी विचारलं तर आम्ही ढालगाव इथं मेन केंद्र आहे, इथं त्यातून आम्हाला यायला म्हणते 4-5 गाव आहेत, आम्हाला वेळ मिळत नाही. आलं तर तासभर यायचं, निघून जायचं. आणि त्यांना ही सत्ताधारी विचारत नाहीत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहते. ती अशी कधी घटना घडली आहे की बाबा इमर्जन्सी आली आहे आणि डॉक्टर अवेलेबल झाले नाही, त्यामुळे एखादं दगावलंय? दगावलेलं कोण नाही, जात्यातले मग ढालगाव, कोटे मंगळ असे पोहोचते जे त्या वाहनानं, पण इथं सोय होत नाही.
इथं कुठल्याही प्रकारची सोय नाही. आता सध्या बघितलं तसंच आहे. आणि इथले जे सत्ताधारी आहेत ते मूळचे आहेत कंत्राटदार. त्यांचं रंगरंगोटी करणे, डांबरी करणे, परशी घालणे, बांधकाम करणे एवढा एकच उद्योग आहे. मला सांगा आज हेच आता तेवढं झगमगाट दिसणार त्यांचा. मला सांगा आता लहान मुलांसाठी इथं काही म्हणजे आता जसं बालोद्यान असावंच असं गव्हर्नमेंटकडून आहे की लहान मुलांसाठी उद्यान असावं, बाग असावी, शाळा असाव्यात. मग यासाठी आपल्या इथं काय काय नियोजन आहे? नाही, इथं काय नियोजन नाही. इथं हां इथं सध्या आता काही नाही तिथं. आता सध्या काय नाही, इथं काही सोय नाही त्याची लहान मुलांना खेळायसाठी. आमचं करायची डोक्यात आहे आमच्या लहान मुलांच्यासाठी किंवा व्यायाम करायची मुलं जी आहेत व्यायामशाळा अशा पद्धतीची जुळणी आमची म्हणजे आमचा मनोदय आहे की आम्ही कसल्या परिस्थितीत करू. की ग्रामपंचायत 2 एकर जागेची आणि मी गायरानमधनं जागेची मागणी केली आहे. ते वयोवृद्ध लोक आता रोडवरनं जे फिरतात त्यांना वाहनाचा धोका आहे, ते होऊ नये म्हणून आम्ही ह्या वड्याच्या काठाला 2 एकर जमिनीची गायरांची मागणी केलेली आहे. ते सत्ताधारी आम्हाला ते जाणून बुजून अडवून ठेवून ते ठरावच द्यायचा नाही, ते आमच्या कक्षेत बसत नाही अशी जी उत्तर देतात. मग ते आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ती 100% करून घेऊ. बरं, आता तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारली गेलीत, अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे आता कवठेमंकाळमध्ये आहे कारण तो तालुका आहे म्हणून ठीक आहे. मग तुमच्या गावामध्ये तसं काय नियोजन आहे का? आमच्या गावात साधं वर्तमानपत्र सुद्धा ग्रामपंचायत आणत नाही. वाचनालयात त्यांचे कामगार राहतात. ती बघा घ्या फोटो त्याचे. ही अशी अवस्था आहे. ही वाचनालय आहे आणि वाचनालयामध्ये त्यांचे कामगार राहतात. म्हणजे अशी परिस्थिती झाल्यानंतर कसं वाचनालय आणि कसे ते MPCला UPSCला मुलं आमची जाणार? काही सुविधा नाही, कोणी प्रयत्न केलेला नाही आत्तापर्यंत. ते आम्ही आमची सत्ता आल्यानंतर आम्ही 100% ते करू. आज आपण दुधेभावी इथल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इथं आलो होतो. इथं सध्या हे जे आहे ते विरोधक आहेत. सत्ताधाऱ्यांनी काय विकास कामं केली आहेत आणि ती कागदोपत्रीच फक्त त्यांचे घोडे नाचतायत हेच यांच्या बोलण्यावरून आढळून येते. आणि आता यावरून आपल्याला असं जाणून येते की विरोधक आहेत ते विरोधात आहेत आणि ठाम आहेत. ते निवडणूक लढणार आणि निवडणूक जिंकून दाखवणार असा त्यांनी निश्चय आपल्याला बोलून दाखवलाय. निवडणुकीच्या निकालानंतरच हे सारं चित्र स्पष्ट होईल. दुधेभावी इथं आपण पोहोचलेलो आहोत. ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत सध्या आपण आढावा घेत आहोत. नुकताच आपल्याला विरोधकांनी इथल्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. समस्यांच्या पाढ्यांसोबतच इथं कोणकोणत्या गोष्टी कशासाठी वापरल्या जातात याचाही पाढा त्यांनी वाचलेला आहे. आणि त्यांनी आपल्याला हेही सांगितलं की यावेळी सत्ता आमचीच असेल असा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला. आता या सर्व गोष्टींवरून आपण सत्ताधाऱ्यांकडे जाणार आहोत. त्यांच्याकडून या सर्व समस्यांचा खुलासा करून घेणार आहोत. खरंच इथं समस्या आहेत का आणि जर असतील तर त्यांचा पाठपुरावा कशा पद्धतीनं केला आणि या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला का याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या सत्ताधारी यांच्याकडून. आज दुधेभावी ग्रामस्थ दुधेभावी मतदार यांनी 30 वर्ष झालं कंटिन्यू सत्ता ही आमच्या पॅनेलला दिलेली आहे. येणाऱ्या इलेक्शनमध्येही सुद्धा आम्हाला आमच्या पॅनेलला सत्ता देणार हे असा आम्हाला विश्वास आहे. आज गावामध्ये काम करत असताना काही विरोधकांनी टीका केली आम्हाला काही माहीत नाही, पण आज जर समजा बघितलं स्वच्छता असू द्या, इंटरनल बंदिस्त गटर असू द्या, आज गावामध्ये 100% आमच्या पूर्ण बंदिस्त गटर झालेले आहे. गावामध्ये वाडी वस्तीवर लोकांची ये जायची सोय व्हावी यासाठी 2 कोटी रुपये निधी मातोश्री आनंद रस्ता योजनेतनं मंजूर केलेला आहे. आज आचारसंहिता संपली का त्या रस्त्याचाही आम्ही शुभारंभ करणार आहे. आज गावामध्ये टेंबू योजनेचं पाणी 40% भाग आमचा ओलिताखाली येत होता. राहिलेला 60% भाग हा डायरेक्ट एक दुसरी वाळीखिंडी एक्सप्रेस म्हणून मंजूर झालेले आहे. राहिलेल्या 60% भागालाही पूर्ण आमचं दुधेभावीचं जेवढं क्षेत्र आहे भौगोलिक क्षेत्र ते 100% पाण्यापासून कुठलाही भाग वंचित राहणार नाही याची ग्वाही देतो. आणि आज गावचं काम करत असताना, सार्वजनिक विकास करत असताना गावामध्ये आमच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, आज आमचे गाव सांगली जिल्ह्याच्या गाडी जाऊ द्या का सांगली जिल्ह्याच्या टोकाला असणारं गाव आहे. म्हणजे आमच्या गावाची शिवी सोलापूर जिल्हा एका बाजूला लागतो, एका बाजूला जत तालुका लागतो. आज आमच्या इथं दुधेभावीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही शाखा आणण्याचा प्रयत्न केला व ती शाखा मंजूर झाली. आज गावचा विकास करत असताना गावाला 4ही बाजूला जे जाणारे रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे डांबरी. आता तुम्ही येतानाच तुम्हाला सगळं, आणि तुम्ही आमचं मत आहे की गावातनं फिरून पाहावं, विरोधकांनी काय टीका केली याच्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्हाला गाव काय दिसतंय. आज बंदिस्त गट काही विघ्न संतुष्टी मंडळी आहेत, कारण असताना बंदिस्त गटर प्रत्येक ठिकाणी चेंबर वगैरे सोडलेले आहेत, पण जाणून बुजून गावाची बदनामी व्हावी म्हणून
पाणी वरती सोडलं जातं. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ती माणसं आहेत. भविष्य काळामध्ये आम्ही ती ग्रामपंचायत मार्फत त्यांचंही उपाययोजना करणार आहे आणि त्यांचा बंदोबस्त करणार आहे. पिण्याच्या पाण्याचा विषय, पिण्याच्या पाण्याची टाकी आता मंजूर झालेली आहे. गावात इंटरनल पूर्ण वाडीवस्ती पाणी पुरवठा पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. 2 टाक्या गावामध्ये आहेत. एक पाणी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी वापरणार आहे, दुसरी पाण्याची टाकी वापरण्यासाठी वापरणार आहे. गावाला 2 तलाव आहेत. आमच्या दोन्ही बाजूच्या गावाला एक घोरपडी तलाव आणि एक दुधेभावी तलाव. त्या दोन्ही तलावापासून आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचा स्कीम आलेला आहे. गावाला 24 तास पाणी पुरवलं इतकं पाण्याची सोय आहे. आता आम्ही 24 तास लाईट त्या विहिरीला कशी मिळेल यासाठी आम्ही येणाऱ्या आगामी काळामध्ये त्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शेतकऱ्यांना आज वडापात्रावर आम्ही पाठीमागल्या 25-30 वर्षामध्ये वडापात्राचं 1 मीटरसुद्धा आमची जागा मोकळी नाही, खुली नाही. खालच्या बंधाऱ्याचं पाणी हे वरच्या बंधाऱ्याला थटलं जातं. गावामध्ये विकास काम करत असताना कुठली पक्ष पार्टी वगैरे कुठलंही न बघून घेता जो लाभार्थी आहे, जो पात्र लाभार्थी आहे त्याला त्या लाभार्थीला लाभ देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळंच आम्हाला कंटिन्यू 30 वर्ष लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आम्हाला सत्तेत ठेवलेला आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्येही नक्कीच विरोधकांनी आज विकासाच्या मुद्द्यावरती बोलावं. म्हणजे आज काम करत असताना बाबांनो पाठीमाग आता जर समजा 5 वर्षाच्या पाठीमागल्या जर मिटिंगच्या प्रोसिडिंग वया काढल्या तुम्ही, तर त्या मिटिंगला आम्हीही उपस्थित आहे, गावातले विरोधकही उपस्थित आहेत. तुम्ही एखादा मुद्दा कुठला मांडला आणि तो मुद्दा गावासाठी आला नाही, अशा मुद्द्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. आज गावामध्ये काम करत असताना राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर गावाने एकत्र येऊन ही विकास करायला पाहिजे. आमचं गावाला सगळे आव्हान राहील की जर समजा काय उर्वरित राहिलेल्या काही योजना असतील किंवा काही लाभार्थी राहिला असतील तर त्यांना येणाऱ्या 5 वर्षात हा नक्कीच न्याय द्यायचं काम करू, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे. रस्ते बांधणे, पाण्याची सोय करणं, रस्त्यांवर स्ट्रीट लाईट उभी करणं या आपल्या मूलभूत गरजा झाल्या. बरोबर. गावचा विकास या दृष्टिकोनातून आपल्याकडे महिलांसाठी काही सक्षमीकरणासाठी योजना राबवणं, त्यासोबत युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणे. आताच इथे एक वाचनालय म्हणून सांगितलं, मात्र त्याचा वापर हा राहण्यासाठी केला जातो असं सांगण्यात येते. मग याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आता भविष्य काळामध्ये आम्ही येणाऱ्या ह्याच्यामध्ये वाचनालय आमच्यात रितसर जी वाचनालय मंजूर घ्यायला पाहिजे, सार्वजनिक वाचनालय त्याची मंजुरी नाही. आम्ही त्याचा प्रस्ताव टाकणार आहे आणि सार्वजनिक वाचनालय, सोशलची लायब्ररी आणि त्यामध्ये सगळं जे स्पर्धा परीक्षेचे पुस्तक जे राहतात ते पुस्तक ठेवून आम्ही नक्कीच दिशा देण्याचं काम करणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली महिलांचं ग्रामपंचायतमार्फत आम्ही ज्याचं जे हे असतात सक्षमीकरण, महिला सक्षमीकरणाचं जे ग्रामपंचायतमार्फत जे प्रशिक्षण उपाययोजना असतात ते आम्ही घेतलेलं आहे. पण आमच्या गावामध्ये शेळ्या मेंढ्याचा व्यापार वर्ग जास्त असल्यामुळं जास्त लोक हे व्यापार वर्गाकडे आहेत. त्याच्या रिलेटेड भविष्य काळामध्ये आम्हाला काय करता येत असेल, महिलांना त्या व्यापाराच्या निगडीत काय जर उद्योग देता येत असेल तर नक्की आम्ही देण्याचं काम ते करणार आहे. आणि आम्ही तुमच्याकडे परत वळणार आहोत. आणखी इथं काही ग्रामस्थ नागरिक उभे आहेत, तर तुम्हाला काय वाटते की आपल्या गावचा विकास कितपत झाला? नाही, विकास भरपूर झाला आहे. पण जो विकास भरपूर झालेला आहे, परंतु विरोधकाला काय झालं की काही कारण नाही आहे, कुठल्याही गोष्टीवर आरोप करणे हे त्यांचं ध्येय आहे. त्यासाठी ती काही बालिश बडबडत राहतात. मला सांगा, मध्यंतरी डेंग्यूची साथ इथं भयंकर पसरली होती आणि डेंग्यूचे भरपूर रुग्ण इथं सापडले होते. जेव्हा सर्वे केला तेव्हा जवळजवळ 350 लोक डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. मग त्यावेळी असे रुग्ण सापडण्यामागचं कारण काय होतं? वातावरण प्रदूषित होतं, त्याला काही डेंग्यू येणं. गावात एकही डेंग्यूचा पेशंट नव्हता. आम्ही सगळी वरिष्ठ अधिकारी बोलवून, तहसीलदार आपलं मीडियावाली मेडिकल यंत्रणा बोलवून पंचायत समितीचे अधिकारी ढालगावच्या विभागाचे अधिकारी बोलवून आम्ही सगळी गावात चौकशी केली तर एकही पेशंट डेंग्यूचा गावात नव्हता. म्हणजे विरोधकांनी जो आरोप केलेला आहे चुकीचं जर आहे. समजा तसं असेल तर डेंग्यूचं सदृश्य जर असेल तर त्याचा ब्लड रिपोर्ट हा 100% मिळतो. कारण डेंग्यू कशाचा आधारे ठरतो की माणसाचा ब्लड सॅम्पल पॅथॉलॉजी लॅबला दिल्यानंतर जर 350 रिपोर्ट असतील तर आमचं स्वागत आहे, म्हणजे विरोधकांचं स्वागत आहे की जर त्याचं उपाययोजना आपण करू. पण 350 रिपोर्ट हे दावायचं काम त्यांनी करायला पाहिजे. मला सांगा, आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला हा एक वैयक्तिक डॉक्टर मिळत नाही. मग तेव्हा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एखादी इमर्जन्सी आली तर याबाबत काय उपाययोजना? नाही, आम्ही प्रस्ताव प्रत्येक ठिकाणी दिलेलाच आहे, मागणी केलेली आहे, डॉक्टरची मागणी केलेली आहे. उपकेंद्र उपकेंद्र मॅडम आमच्या गावामध्ये प्राथमिक उपकेंद्र आहे, आरोग्य केंद्र नाही. नागज आरोग्य केंद्र अंडर आमचं दुधेभावी गाव येतं आणि उपकेंद्रात प्रत्येक उपकेंद्रामध्ये जिल्हा परिषदनं, सांगली जिल्हा परिषदनं भरती केलेली आहे. त्या प्रत्येक जिल्हा उपकेंद्रामध्ये एक CHO भरती केलेला आहे. तो CHOही तो आमच्याकडे येतोय. आता लेडीज होती त्यांची गैरसोय काहीतरी झाली, कारण की आमचं गाव हे जिल्ह्याच्या टोकाला गाव आहे.
भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं तर ये जायच्या दृष्टीनं वगैरे महिलांसाठी गैरसोयीचं होतं, लांब पडतं. मग महिला आम्हाला अपॉइंट केलेली होती, ती महिला त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी त्यांनी थांबलेले आहेत. आत्ता परवाच THO वगैरे चर्चा झाली आमची, लवकरच येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, इथं लहान मुलांसाठी खेळायला बागडायला उद्यान आहे का? उद्यान आहे आहे की आहे का? हो. त्यामध्ये खेळायला मुलांसाठी काय काय आहे? घसरगुंडी आहे, झोपाळा आहे, बरं. पाळणा आहे. आणि साधारण 8वी ते 10वीच्या मुलांसाठी अभ्यासासाठी काय आहे? 8वी ते 10वीच्या मुलांसाठी इथं काय नाही, 1 ते 7 आहे. बरं, तेवढ्या मुलांसाठी तरी काय? अभ्यासासाठी व्यवस्थित कॅम्प्युटरची सोय आहे इथं. बरं. हो. आपल्या इथं शाळा किती आहेत, म्हणजे साधारण शाळेला प्रतिसाद कसा आहे? काय बाहेर गावला जास्त मुलं जातात का इथंच जास्त आहेत? आणि शाळेला कसं आहे, आता त्या पालकांच्या इच्छेनुसार मुलं, म्हणजे पालकांना ठरवायचं आहे मुलं कुठं घालायचं आहे. त्यामुळं आमची 1 ते 7 मोठी शाळा आहे. वस्ती भागावर प्रत्येक वस्ती भागावर 1 ते 4 शाळेच्या आमच्या सोय आहे. म्हणजे आज फोंडी वस्ती शाळा आहे, पडळकर वस्ती शाळा आहे, पुन्हा गावामध्ये आहे. गावामध्ये 5वी ते 10वीपर्यंत हायस्कूल आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे गावामध्ये कुठली उणीव आहे अशातला विषय राहिलेला नाही. जवळचा शेतीसाठी इथं पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतीला पाणी मिळत नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. मग याबाबत आपलं काय मत आहे? कारण आता तुम्ही आत्ता सांगितलं की गावातल्या नागरिकांना पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी पाण्याची सोय केली. मग शेतामध्ये पाणी मिळावं यासाठी आपण काय केलं? मॅडम, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, गावाचा आमचा 40% भाग हा टेंबू योजनेमध्ये ऑलरेडी समाविष्ट आहे. राहिलेला 60% भागाला एक वाळीखिंडी एक्सप्रेस म्हणून, गावाला सगळ्याला माहीत आहे, त्याचा सर्वे झालेला आहे. वाळीखिंडी एक्सप्रेस म्हणून आता नवीन मंजूर झालेले आहे. त्या जिथं रिक्वायरमेंट भौगोलिक परिस्थितीनुसार जिथं त्याला फिडरची आवश्यकता आहे तिथं फिडर आम्ही 100% काढून घेणार आहे. राहिला विषय तुम्ही म्हणताय की पाण्याची सोय. आज जर समजा आमच्या ओढ्यापात्रावर तुम्ही गावामध्ये 2 मोठं नालं आहेत, म्हणजे आग्रीनंतरचं कवठेमंकाळ तालुक्यात ओढा असणारा आमचा दुधबे ओढापात्र आहे. त्या ओढापात्रामध्ये खालच्या बंधाऱ्याचं वरच्या बंधाऱ्याला पाणी थटेल. म्हणजे कुठेही तुम्हाला 10 मीटरच्या वर गॅप कुठे मिळणार नाही. 10 मीटरच्या आत तुम्हाला गॅप मिळेल. म्हणजे पाण्याचं जिथं पावसाचं पाणी पडतं किंवा टेंबू योजनेचं पाणी मिळतं त्या टायमाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाला ओढ्यालगतच्या असेल. आज 80% लोकांच्या ओढ्यापात्रालगत विहिरी आहे, त्यांना कुणालाही पाण्याची काय अडचण नाही. म्हणजे आज जर समजा आमच्या ढालगाव परिसरात जर सगळ्यात सुखी गाव असणार कुठलं पाण्याच्या दृष्टीनं असेल तर दुधेभावी. तुम्हाला कोणी सांगेल. आज जर समजा उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शेतीच्या बघितलं तर दुधेभावी आमचा आघाडीवर आहे. आज आमच्या गावात म्हणजे जनावरांची संख्या असू द्या, कारण की मोठ्या प्रमाणात त्याची सोय आहे. आणि विरोधकाला काय मुद्दा ठीक आहे ना, भौगोलिक परिस्थिती काय आहे आज सगळ्या गावाला माहीत आहे. तुम्ही काय म्हटला की पाण्याची सोय नाही, शेतीच्या पाण्याची सोय नाही. शेतीच्या पाण्याचे आज महाराष्ट्र शासनामध्ये नद्याजोड प्रकल्प शासनाने केलं. आज आमच्या गावानं मिळून 2 नालं, तुम्हाला जर समजा तुम्ही कॅमेरा फिरलो तर तुम्हाला दिसेल, ही एक नाला आहे आणि ही एक नाला आहे, असं 2 नाला इथं. त्या 2 नालं लोकांनी मिळून 700 मीटर 7 मीटर खोलीनं त्याचं खुदाईकरण करून 2 नालं आम्ही कनेक्ट केलं. आणि जो दुसरा घोरपडी MI टँक म्हणून गावाच्या आमच्या उजव्या बाजूला आहे, तो जवळजवळ माझ्यानं 15 वर्षामध्ये कधीही भरलेला नव्हता. वेस्टवेअरमधनं त्याच्या पाणी गेलेलं नव्हतं. पण जेव्हापासून आम्ही सगळ्या गावानं मिळून, म्हणजे काय त्यामध्ये विरोधकांनी ते अडवायचं काम केलेलं होतं, पण ह्या सत्ताधाऱ्याने आम्ही सगळ्यांनी मिळून तो स्ट्रेंच मारला आणि 2 नालं कनेक्ट करून घेतलं. त्यामुळं आमच्या गावात 5 वर्ष झालं कुठल्याही प्रकारचा दुष्काळ नव्हता. आता निसर्गाची अवकृपा आहे, त्याला दुधीभावी अपवाद आहे अशातला विषय नाही. आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्यामध्ये दुधीभावीतच एवढा दुष्काळ पडला अशातला विषय नाही. तरी पाणी काल आम्ही टेंबूचं चालू केलेलं आहे. दोन्ही जे हे आहेत म्हणजे तलाव आहेत, त्या दोन्ही तलावात पाणी घेऊन आम्हाला आमच्या गावाच्या हद्दीत असलेलं बंधारं जे ओढापात्रावर बंधारं आहेत ते 100% आम्ही भरून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या गावामध्ये ठराविक ठिकाणी स्वच्छता आणि सुशोभीकरण दिसते आणि बाकीच्या ठिकाणी कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याबाबत नाही मॅडम, कसं आहे, आता लोक काय टीका विरोधकांचं काम करत राहतात, पण आम्ही तसा कुठलाही दुजाभाव न करता जेवढं आपल्याला आता जिथं पाणी आउटलेट गटरचं बंदिस्त गटरचं आउटलेट होतं तिथं नॅडॅपची सोय केलेली आहे. म्हणजे पाणी ते मुरून पुन्हा त्या लोकांना वापरता येऊ ह्या हिशोबाने व्यवस्था केलेली आहे. जमिनीत पाणी मुरून आणि कुठेही तुम्हाला ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक घरवाल्यांना तिथं सोय केलेली आहे. म्हणजे नियर बाय म्हणजे ओला कचरा सुका कचरा घंटागाड्या आम्ही ग्रामपंचायतनं घेतलेल्या आहे. म्हणजे शेवटी जर समजा मला घाणच करायची आहे माझी मानसिकता असेल तर त्याला इलाज नाही. आज जर समजा बंदिस्त गटर करत असताना बंदिस्त गटरच्या प्रत्येक नालीचा असू द्या किंवा ह्याचा असू द्या ट्रॅपचा असू द्या ते प्रत्येक पाणी त्या गटरमध्ये सोडायचं काम केलेलं आहे. काय
असंतुष्ट आत्म गावामध्ये आहेत, म्हणजे कुठं जाईल तर समाजामध्ये तसे राहतात. काही ठिकाणी तुम्हाला उघड्यावर पाणी सोडलेलं दिसेल आणि भविष्यकाळामध्ये ग्रामपंचायत त्यांच्यावर नक्की कारवाई करेल. आता सध्या ही निवडणूक लागलेली आहे, विरोधक आहेत, सत्ताधारी आहेत. तर आता तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून, आमच्या मीडियाच्या माध्यमातून, निवडणुकांमध्ये जर आपली सत्ता आली तर त्यामध्ये तुम्ही काय काय पूर्णता कराल याची ग्वाही तुम्ही आता नाही, नागरिकांना आता तुम्ही मगाशी आपला मुद्दा झाल्याप्रमाणे आज गावामध्ये जी मुलं आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी भविष्यकाळामध्ये एक सुसज्ज अशी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक असणारी लायब्ररी पूर्णपणे करून देणार. आज गावाच्या उर्वरित राहिलेलं तुम्हाला म्हणलेला भाग जे आहे लवकरच त्या टेंबू योजनेचं काम चालू होणार आहे. म्हणजे पाणी आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधाला, म्हणजे आता आमच्या गावातल्या 70-80% लोकांना पिण्याच्या म्हणजे जमिनीच्या पाण्याचीसुद्धा कमतरता नाही, पण डायरेक्ट टेंबूचं पाणी हे त्याच्या बांधावर जावावं. ह्या कशा पद्धतीनं उपाययोजना करतील त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे. 2 तलाव आहेत, दोन्ही तलाव हा टेंबूमधनं फिडिंगमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्यामुळं पाण्या दोन्ही बाजूला म्हणजे भौगोलिकदृष्ट्या गाव आमचं असं आहे की दोन्ही डोक्याला म्हणजे उजव्या बाजूला नाल्याच्या एक तलाव आहे आणि डाव्या बाजूला एक तलाव आहे. दोन्ही तलावाचं बांध आमच्या हद्दीमध्ये आहेत, पाणी दुसऱ्याच्या हद्दीमध्ये साचतं आणि त्या पाण्याचं लाभार्थी मॅक्झिमम आम्ही आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये नॅचरलीच आमची गावाची रचना अशी आहे की पाण्याची कमतरता काहीसुद्धा नाही. भविष्यकाळामध्ये जे उर्वरित राहिलेलं काय आहे ते, आणि गावामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर मातोश्री पानंद रस्ते योजनेमधनं आम्ही 1.5 कोटी रुपये आता आणलेले आहेत. गावात जे वस्ती भागावरती जायला लोकांना जे आहेत, म्हणजे काय गावात वस्त्या वंचित राहिलेल्या आहेत त्या वस्ती भागावर जायला आम्हाला लोकांच्यासाठी रस्ते करता यावं, त्यासाठी आचारसंहिता संपली का काय कामांचं वर्क ऑर्डरसुद्धा झालेलं आहेत, पण आचारसंहितेच्या काळामध्ये ते करता येत नाहीत म्हणून आम्ही केलेलं नाही. राहिला विषय आमचा दुधेभावी ते निमज रस्ता, तोही 100% डांबरी होतोय. दुधेभावी ते जुनोनी रस्ता, तोही 100% डांबरी होतोय. दुधेभावी ते बेवणूर रस्ता तुम्ही जाऊन आला तर तुम्हाला तो डांबरी चांगला दिसेल. दुधेभावी ते ढोलीवाडी रस्ता डांबरी दिसेल. दुधेभावी ते ढालगाव रस्ता तोही डांबरी केलेला आहे. ढालगाव रस्त्यावरती तर आमच्या चढ होता, म्हणजे आमच्या गावातल्या ज्या टायमाला गाड्या जात होत्या एस टीतल्या लोकांना उतरायला लागत होतं आणि त्या लोकांनी एस टीवर ढकलायची आणि पुन्हा ती एस टी चढ पार करायची. कुठलीही उसाची गाडी जात नव्हती, जड वाहतूक कुठलीही जात नव्हती. आज आम्ही तो 7 मीटर 8 मीटरनं चढ खाली बसवलेला आहे. त्यामुळे इझिली सायकलवालासुद्धा इझिली आता मूव्ह होतोय अशा पद्धतीने केलेला आहे. आज गावात विकास काम करत असताना कोट्यावधी रुपयेचा निधी आणलेला आहे. त्यामध्ये गावाचंही सहकार्य आहे. गावात सगळ्या युनिटी असल्यामुळं काय म्हणजे विरोधक आहेत, विरोधक त्यांचं काम करतात. फक्त काय काम करतात, एखादी योजना राबवत असताना त्याच्या आडवं पडून, जर समजा आता तुम्ही म्हटला तर ग्रामपंचायत उघडायला हवं, पण त्या ग्रामपंचायतमध्ये एखाद्या विकास कामावरती एकदा अर्ज दिल्यानंतर पुन्हा ती थांबायला पाहिजे. म्हणजे एकदा एखाद्या गोष्टीचं निरसन झाल्यानंतर थांबायला पाहिजे, पण एकाच गोष्टीवरती तुम्हाला 20-20 वेळा अर्ज दिसतील. आज एखादी सार्वजनिक योजना राबवत असताना म्हणजे आता एक अर्ज असा दिला की तिथं चढ का काढला, म्हणजे आज जर गावची सोय होत असेल तर गावानं त्याचं स्वागत करायला पाहिजे. पण आज गावातले जे विरोधक तुम्ही म्हणला त्या विरोधकांच्या त्या अर्जावरती सह्या आहेत आणि चढ का काढला, चढ काढणं हा गावासाठी जर गुन्हा असेल तर ते सत्ताधाऱ्यांनी गुन्हाच केला. म्हणजे जर समजा अशा प्रवृत्तीचे लोक जर असतील तर त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या गावातले 700 लोकांवरची मतदार यादीतली नावं कमी व्हावी म्हणून विरोधकांनी अर्ज दिलेला आहे. आज जर समजा जर आपल्या गावापासून काही लोक उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी जर बाहेर असतील, नोकरीसाठी बाहेर असतील, तर त्यांना गावानं आव्हान करायला पाहिजे, बाबांनो शहर सोडा आणि गावामध्ये या, म्हणजे गावाची शोभा वाढवा. तसं न म्हणता तुम्ही गाव सोडून जावा जर विरोधक म्हणत असतील तर त्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता आपण आपल्या नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? नाही, नागरिका सुजान मतदार राजा आहे, तो नक्कीच पात्र बघून दान करणार आहे. आज तुम्ही जे सांगितलं किंवा गावाला जनतेला म्हणजे कुणालाही सांगायची आवश्यकता नाही कोण काय करतंय. आज जर समजा बघितलं तर गावामध्ये विरोधक आमचा कधीही तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाचं काम आहे म्हणून कधीही गेलेलं नाही. हे मी सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही गावात कुणाला विचारलं तर सांगतील तुम्हाला. त्यामुळे सुजान जनता आहे, हे सुजान जनता पात्र बघून दान करणार आणि नक्कीच पाठीमागल्या 30 वर्षामध्ये आम्हाला त्याचं न्याय दिलेला आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्येही जनता न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं जनतेला आवाहन करतो. आणि उर्वरित काय नजर चुकीने राहिली असतील कामं तर नक्कीच ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या पॅनलचे जे प्रमुख आहेत, विकास हाके सभापती होते, तर त्यांनी मागील इलेक्शनमध्ये तुम्ही जो अजेंडा वापरलात, जो अजेंडा सांगितलात की बाबा आम्ही या कामांची पूर्णता करू याची तुम्ही ग्वाही दिली, त्या अजेंड्यामधली किती कामं आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत आणि जी राहिली आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगा.
आता शेतकऱ्यांच्या तुम्ही म्हणला मॅडम, शेतकऱ्यांच्या पाण्याचं जे वीज होते, वीज आम्हाला टोकाचं गाव असल्यामुळं प्रॉब्लेम येत होता, कारण की मेन स्टेशन आमचं रांजणीमध्ये आहे. रांजणीमधून सप्लाय त्याचा ढालगावला येतो, ढालगावमधनं सबस्टेशन आणि ढालगावमधून आम्हाला सप्लाय होतो. म्हणजे जर समजा ब्रेक झालं का पूर्ण आमचं बंद होत होतं. 33 किलोमीटर जवळजवळ अंतर होतं. आज आम्ही सबस्टेशन दुधेभावीमध्ये मंजूर केलेलं आहे. भविष्यकाळ 1-2 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होणार आहे. आज शेतकऱ्यांना पिण्याच्या म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रामुख्यानं विषय होता, तो 100% आम्ही मिटवलेला आहे. आज पिण्याच्या पाण्याचा विषय असू द्या, ती पाणीपुरवठ्याचं जलजीवन मिशन अंतर्गत आम्ही गाव मंजूर करून ते प्रत्येकाच्या हर घर जल ह्या योजनेअंतर्गत पाणी प्रत्येकाच्या दारामध्ये दिलेलं आहे. व राहिला विषय शाळेचा विषय भक्कम पाया केलेला आहे. मुलांची गुणवत्ता सुधारावी यासाठी ग्रामपंचायतसुद्धा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पालक मिटिंगला ग्रामपंचायत असते. म्हणजे मुलांची शैक्षणिक दर्जा म्हणजे भविष्याची पिढी ही भक्कम घडावी ह्यासाठी सगळ्या गोष्टीवरती गावाचं ग्रामपंचायतचं सगळ्याचंही लक्ष आहे. बरं, या 5 वर्षात जी विकास कामं केली ते आपण थोडक्यात सांगितली. आता जे राहिली आहेत ती किती राहिली आहेत कामं, की कुठली कुठली करायची राहिली आहेत, याबद्दल थोडक्यात सांगा. नाही, आता विषय काय तुम्हाला सांगितलेलं, टेम्पोचं एक आमचं काम ह्याच्यावर आहे, प्रगतीपथावर आहे. नाही, पेंडिंग म्हणजे प्रगतीपथावर आहे. म्हणजे आम्ही मंजूर करून लोकप्रतिनिधीच्या सगळ्या पाठीमागं लागून आम्हाला ती राहिलेलं योजनेपासून वंचित असणारा भाग जो होता ती योजनेत समाविष्ट केलेला आहे. हां, आणि 2 TMCचं म्हणजे पाण्याची आवश्यकता होती. ज्या टायमाला क्षेत्र वाढतं, ज्या टायमाला त्या टायमाला टेंबूकडे उपाययोजना 2 TMC सांगोला आणि कवठेमंकाळचा काही भाग आणि जतचा काही भाग, त्यासाठी आम्ही उपाययोजना करून ते पाणी आता मिळत आहे. आणि राहिलेला विषय लोकांच्या किरकोळ गरजा असतात. म्हणजे कोण घरापासून वंचित असेल किंवा काय, आणि सार्वजनिक लाभ असू द्या किंवा वैयक्तिक लाभ असू द्या, ज्या लोकांची मागणी येईल त्या लोकांना भविष्यकाळात पक्ष पार्टी पात न म्हणता जो खरोखर पात्र लाभार्थी आहे त्या पात्र राहिला. पाण्याचा विषय आमचा 100% मिटलेला आहे. लोकांनी जिथं लोक संमती देतील, म्हणजे जिथं रस्त्याची आवश्यकता आहे, लोक जिथं संमती देतील तिथं येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येकाच्या बांधापर्यंत रस्ता पोचवायचं काम आम्ही करणार आहे. आणि वैयक्तिक लाभाच्या काय स्कीमा असतील तर ज्या मागणीप्रमाणे त्या लोकांना आम्ही देणार आहे. आपण एक सुजाण नागरिक म्हणून या गावाचे ग्रामस्थ आहात, आपल्याला काय सांगायचं? आता कसं आहे, दुधेभावीमध्ये सगळे रस्ते सुसज्ज आहेत. प्राथमिक शाळा असतील त्याच्यासुद्धा इमारती खूप छान आहेत. आणि पडळकर वस्ती असेल, फोंडे वस्ती असेल, इथंसुद्धा आपल्या अंगणवाड्या आहेत, तिथल्यासुद्धा इमारती आहेत, ते सुद्धा खूप छान आहेत. आणि प्राथमिक वर्गसुद्धा चांगले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत. अजून काय राहिलेलं असतील ते सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता येणाऱ्या आता जी निवडणूक आलेली आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नागरिकांना काय आवाहन करणार? नाही, आता आव्हान म्हणजे कसं आहे, आता बऱ्यापैकी सगळे कामं झालेलेच आहेत. आता राहिलेला तो विषय म्हणजे आता तो वाळेखिंडी एक्सप्रेस ते काय आता झालेलंच आहे. तो पण काम आता पूर्ण होईलच आणि प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी पोहोचेल 100% हा विश्वास देतो. या इलेक्शनमध्ये आपली सत्ता येईल असा आपल्याला विश्वास आहे? 100%. आपल्याला काय वाटतं? 100% सुजाण मतदान आहे. तो मतदार पात्र बघून दान करणार आणि कोण काय करू शकतो किंवा कुणाच्या कामाची पद्धत काय. आज सगळं 30 वर्ष मॅडम सत्ता देतात म्हणजे ते लोक पात्र बघूनच दान करतात. भविष्य काळामध्ये सुद्धा लोक विकासाला न्याय देतील ही अपेक्षा व्यक्त करतोय. आज आपण दुधेभावी इथल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळी अंतर्गत आलो होतो. इथं विरोधकांकडून काही प्रश्नांचा पाढा वाचण्यात आला, समस्यांचा पाढा वाचण्यात आला. त्यासोबतच इथं कोणकोणत्या गोष्टींचा अभाव आहे हेही सांगण्यात आलं होतं. मात्र आज सत्ताधारी ज्यांनी 30 वर्ष एक हाती सत्ता भोगली त्यांनी आपल्याला यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. विकास कामं जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. राहिली जोखली कामं ही झाले. आता होणाऱ्या निवडणुकींमधून जर त्यांची सत्ता आली तर ते पूर्ण करणार अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत दुधेभावी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण इथल्या गावाला भेट दिली आहे. इथल्या गावाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता होणाऱ्या निवडणुकीमधूनच अंतिम निकालानंतर स्पष्ट होणार की सत्ता कुणाची आहे.